नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्वाचा प्रॉब्लेम ऍडमिशन ऑफ पार्टनर्स घेणार आहोत, जो फेब्रुवारी मार्च 2018 ला परीक्षेला आलेला आहे, की जो मार्च 2018 ला आलेला प्रॉब्लेम आहे. ओके, त्यासाठी आपल्याला काय तयार करायचं आहे? फर्स्ट अगोदर सांगतोय, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट. फर्स्ट काय लिहायचं? इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म रिव्हॅल्युएशन अकाउंट. डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिट साइडला पर्टिक्युलर अमाऊंट, क्रेडिट साइडला पर्टिक्युलर अमाऊंट. त्यानंतर सेकंड आपल्याला तयार करायला सांगितलेले पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग आपण ते घेतले पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, डेबिट साइड, क्रेडिट साइड. पर्टिक्युलर फर्स्ट पार्टनर आहे मीना रुपीज, हिना रुपीज आणि सीमा रुपीज. त्यानंतर पर्टिक्युलर्स मीना रुपीज, हिना रुपीज, सीमा रुपीज. त्याच्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट तयार करायला सांगितलं मित्रांनो. बॅलन्स शीट ऍज ऑन बॅलन्स शीट तयार करायला सांगितलं आपल्याला की ऍज ऑन 1 एप्रिल 2016 की 2016 आपल्याला बॅलन्स शीट तयार करायला सांगितलं. 1 एप्रिल 2016 च. ओके, की अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम काय दिला बघा. आता प्रॉब्लेम वाचतो मी. फॉलोइंग द बॅलन्स शीट ऑफ मीना अँड हिना हू शेअर द प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 2:1 ऍज अंडर. त्यानंतर बॅलन्स शीट दिलेली आपल्याला. बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2016. लायबिलिटीज रुपीज, असेट रुपीज. लायबिलिटी साइडला फर्स्ट दिले कॅपिटल मीना 1,34,000 1,34,000. हिना 1,20,000 1,20,000. क्रेडिटर्स 53,800 53,800. रेंट आउटस्टँडिंग 10,000 आणि रिझर्व्ह फंड 7,200. त्यानंतर असेट साइड दिली बघा. असेट साइडला लेस होल्डर प्रॉपर्टी 20,000, लाईव्ह स्टॉक 6,600, लूज टूल्स 90,200, स्टॉक 86,800, डेटर्स 48,000. इनर कॉलमला लेस आरडीडी 2,000, आउटरला 46,000. त्यानंतर बँक दिलेले 75,400. टोटल 3,25,000 3,25,000. त्यानंतर ऑन 1 एप्रिल 2016 सीमा वॉज ऍडमिटेड as 1/4 partner on the following terms. की खालील कंडिशनवर सीमाला पार्टनरशिप मध्ये प्रवेश दिलेला आहे. नंबर 1, सीमा शुड ब्रिंग रुपीज 1,20,000 टुवर्ड्स हर कॅपिटल. की सीमाने किती आणलेले भांडवल? 1,20,000. त्याच्यानंतर सेकंड दिलेले गुडविल. सेकंड दिलेले फर्म्स गुडविल इज व्हॅल्यू. त्यांची जी फर्म आहे त्या फर्मची गुडविलची व्हॅल्यू 1,44,000 1,44,000. अँड सीमा ऍग्री टू ब्रिंग हर शेअर्स इन द फर्म गुडविल बाय चेक. एकूण फर्मची गुडविल आहे 1,44,000 आणि त्यापैकी सीमाचे जे काही रेशो आहे त्या सीमाच्या वाट्यात जे आलेले आहे त्यांनी बाय चेकने आणलेले आहे. म्हणजे सीमाचा रेशो काय 1/4 आहे. म्हणजे 1,44,000 गुणिले 1/4 तिच्या रेशोनुसार तिची गुडविल येईल. अर्थात 36,000 36,000 गुडविल येईल. ती गुडविल आपल्याला तिथे घ्यायची आहे. त्यानंतर नंबर 3, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स शुड बी मेंटेन ऍट 7.5% ऑन डेटर्स. यासाठी डेटर्सला स्टार करायचे. डेटर्सवर 7.5% सांगितलेले आपल्याला. नंबर 4, इन्क्रीज लाईव्ह स्टॉक बाय ₹4,400. लाईव्ह स्टॉकला सुद्धा स्टार करायचे. त्याच्यावर 4,400 इन्क्रीज दिलेले आहे. वाढ अप्रोशिएट. अँड रिटर्न ऑफ लूज टूल्स बाय 20%. लूज टूल्स वर रिटर्न ऑफ आहे म्हणजे लेस करावं लागते आपल्या लूज टूल्स मधून 20%. त्यालाही स्टार करायचे. त्यानंतर नंबर 5 दिले आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट 9,400 इज पेड इन फुल सेटलमेंट. की जे लायबिलिटी साइड आपल्याला आउटस्टँडिंग रेंट 10,000 दिलेला आहे. बरोबर, लायबिलिटीज आहे. तर त्यापैकी 9,040 हे फुल सेटलमेंट आहे म्हणजे पेड केलेले आहे. त्याची एंट्री जर्नल एंट्री करावी लागेल आपल्याला. काय येणार आहे? आउटस्टँडिंग रेंट अकाउंट डेबिट
टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. ओके, ठीक आहे. आता आपण पोस्टिंग करूया, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. फर्स्ट आता कॅपिटल दिले, मग कॅपिटल कुठे येणार? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. या फटाफट लवकर. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन, बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 1,34,000 मीनाच्या कॉलम मध्ये आणि हिनाच्या कॉलम मध्ये 1,20,000. इकडं डॅश, शिबामध्ये डॅश. त्याच्यानंतर क्रेडिटर्स कुठे आहेत? क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्स डायरेक्ट आउटर कॉलमला, कारण त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट नाही. 53,800. आउटस्टँडिंग रेंटचे आहे. रेंट फुल सेटलमेंट सांगितलेलं आहे. मग त्याला बिलला परत येईल का? नाही, ते पेड केलेलं आहे. त्याची जर्नल एंट्री काय ते बघा, मी परत सांगतो. जर्नल एंट्री आउटस्टँडिंग रेंट अकाउंट डेबिट, आउटस्टँडिंग रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, म्हणजे कॅश अकाउंट आपण जे वर्किंग नोटला तयार करणार आहे, कॅश अकाउंटचे क्रेडिट साईडला येईल. बाय आउटस्टँडिंग रेंट किती अमाऊंट? 9,040 आहे. ते लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे. आणि जो डिफरन्स राहिला आता 10,000 पैकी होते, 10,000 पैकी 9,040 किती राहिलेले आहे? 960. हे 960 कुठे दाखवायचे तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. रिव्हॅल्युएशन अकाउंट 960 जे राहिलेले आहेत तर लगेच आले म्हणून सांगतो. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आउटस्टँडिंग रेंट इज बाय आउटस्टँडिंग रेंट 960. कळलंय का? टोटल 10,000 आउटस्टँडिंग रेंट होतं. त्यापैकी लास्ट ऍडजस्टमेंट दिलेले आउटस्टँडिंग रेंट 9,400 इज पेड इन फुल सेटलमेंट. पेड केलेलं आहे फुल सेटलमेंटला. कशाने? कॅशने पेड, म्हणून कॅश अकाउंटचे क्रेडिट साईडला केलेलं आहे. ओके, आणि जे डिफरन्स राहिला आहे तो कुठे दाखवायचा? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कारण का? तर लायबिलिटीज मध्ये काय लिहिलेले आहे? इन्क्रीज झाली का? नाही, डिक्रीज झाली. डिक्रीज कुठे दाखवत असतो आपण? लायबिलिटीज म्हणजे जेव्हा डिक्रीज होईल तेव्हा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला 960. ओके, पुढं त्यानंतर रिझर्व्ह फंड दिलेला आहे. रिझर्व्ह फंड काय करत असतो आपण? ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर करत असतो. रिझर्व्ह फंड मग बाय जनरल काय ते? रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजेच कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व्ह फंड, बाय रिझर्व्ह फंड त्यांच्या रेशो काय दिलेला आहे? 2:1 दिलेला आहे. 2:1. टोटल रिझर्व्ह फंड किती? 7,200. मग पहिल्याच्या वाट्याला किती जाणार? 7. बघा, मीना इज इक्वल टू 7,200 इंटू 2 डिवायडेड बाय 3 म्हणजे 302. म्हणजेच मीनाच्या वाट्याला किती जाणार? रिझर्व्ह फंड 4,800 आणि हिनाच्या कॉलमला 2,400. कळलं कसा आलाय? ते त्यांच्या रेशो मध्ये, जो रेशो दिला त्या रेशो मध्ये आपण तो ट्रान्सफर केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आता बघा पुढं असेट साइड लेस होल्डर प्रॉपर्टी. ती कुठे येणार आहे? असेट साइडलाच येणार. घ्या असेट साइडला लेस होल्डर प्रॉपर्टी LEASEHOLD लेस होल्डर प्रॉपर्टी. लेस होल्डर प्रॉपर्टी अमाऊंट आहे 20,000 20,000. इथं 20,000. त्यानंतर लाईव्ह स्टॉक त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे तो असेट साइडला पण इनर कॉलमला LIV लाईव्ह स्टॉक 6,600 ऍडजस्टमेंट असल्यामुळे 2 वेळेस म्हणून पुढचं. लूज टूल्स ते सुद्धा कुठे येणार आहे? असेट साइडला 2 वेळेस होणार, त्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. लूज टूल्स 90,200 इनर कॉलमला ते. त्यानंतर स्टॉक सुद्धा कुठे येणार आहे?
असेट साईडला दोन वस्तूंना दाखवलेल्या स्टॉक ऍडजस्ट मध्ये का नाही, डायरेक्ट आउटला 86,800. त्यानंतर डेटर्स वर ऍडजस्टमेंट असल्यामुळं इनर कॉलमला डेटर्स किती 48,000 48,000 दोन वेळेस सोडा. आणि त्यानंतर बँक दिलेलं आहे, बँकचं काय येणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन बँकच्या डेबिट साईडला 75,400. ओके. त्याच्यानंतर बघा ऍडजस्टमेंट नंबर 1 काय म्हटलंय, सीमा शुड ब्रिंग 1,20,000 टुवर्ड इज हर कॅपिटल आणलेलं आहे तुम्ही आले सीमाने. मग काय येणार कॅश अकाउंट डेबिट टू सीमास कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडवर नोंद घेतली आपण टू सीमास कॅपिटल अकाउंट. सीमा कॅपिटल अकाउंट 1,20,000 बरोबर 1,20,000. आणि सेकंड इनपुट घ्यायचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट ऑब्लिक बँक अकाउंट, या दोघांमध्ये डॅश इथं 1,20,000. ओके. त्याच्यानंतर काय दिलेले नंबर सेकंड फर्म गुडविल इज व्हॅल्यू 1,40,000 आणि सीमा एग्री टू ब्रिंग हर शेअर्स बाय चेक ने आणलेला आहे बरोबर, चेक ने आणलेला आहे. मग काय येणार जनरेट काय येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला नाही तर टू गुडविल अकाउंट तिच्या वाट्याला किती आलेले 36,000. गुडविल किती आलेले तिच्या वाट्याला 36,000 36,000 कशी आलेले आहे कळते का. टोटल 1,44,000 पैकी तिचा 1,44,000 पैकी सीमाचा रेशो आहे 1/4 म्हणजे 1,44,000 गुणिले 1/4 की त्यामुळे ते 36,000. ठीक आहे. आता ही गुडविल जे असते ठीक आहे, पहिले लक्षात आलं गुडविल हे ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर करायचे असते. मग काय झालं ते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्स म्हणजेच पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला नाही तर बाय गुडविल अकाउंट त्यांच्या रेशोमध्ये 2:1 रेशो आहे म्हणजे पहिलेच वाटेल किती येणार 24,000, दुसऱ्याच्या वाटेला 12,000. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढे दिलं रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स बाय मेंटेन्स 7.5 ऑन डेटर्स वर सांगितलेलं आपल्याला. डेटर्स काय सांगितलेलं आहे आरटीडी काढायला सांगितलेलं आहे. मग आरटीडी आपण काय करत असतो त्यातून फर्स्ट इफेक्ट लेस, डेटर्स मधून लेस म्हणा लेस RDT @ 7.5 मग काढा 48,000 गुणिले 7.5 भागिले 100 ती येते 3,600. किती येणार आहे 3,600 बरोबर. 3,600 यातून लेस करा, लेस केल्यानंतर किती झालं 44,400. 44,400 पण ऑलरेडी 2,000 पेड केले आहे. मग राहिले किती 1,600 राहिलेले आहे बरोबर. मग ते कुठे येणार आता असेट मध्ये घट झालेली आहे म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आहे. तर 2 लिहिणार आपण 2 RDD अकाउंट 1,600. कळते कसं आले ती टोटल 3,600 होते त्यापैकी 2,000 ऑलरेडी आपण पेड दिलेली होती. मग राहिले किती 1,600 म्हणून 1,600 रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला दाखवलेले आहे. त्यानंतर पुढे बघा इन्क्रीज लाईव्ह स्टॉक म्हटलंय. लाईव्ह स्टॉक मध्ये वाढ झालेली आहे. लाईव्ह स्टॉक मध्ये वाढ इन्क्रीज
इन्क्रीज म्हणजे ऍड, आपण इन्क्रीज असेल तेव्हा ऍड करतो, ऍड अप्रोशिएट, ऍड अप्रोशिएशन डायरेक्ट अमाऊंट दिली 4400. आउटला घेतले किती आले 11,000, 11,000. आता असेट मध्ये वाढ झाली, मग कुठं दाखवणार आपण असेट मध्ये वाढ झाली? रिव्हॅल्युएशनच्या असेट मध्ये जेव्हा वाढ होते, डिक्रीज होते तेव्हा डेबिटला दाखवतात, वाढ होते तेव्हा क्रेडिट साइडला बाय लाईव्हस्टॉक, बाय लाईव्हस्टॉक अकाउंट 4,400. ओके, समजलंय? 4,400 लाईव्हस्टॉक अकाउंट. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, पुढं काय दिलेलं आहे? ऍड रिटर्न ऑफ लूज टूल्स बाय 20%. लूज टूल्स वर रिटर्न ऑफ म्हटलेलं आहे, म्हणजेच लेस रिटर्न ऑफ, WRITEEN, रिटर्न ऑफ, OFF. किती म्हटले? 20% ना, 20% काढा. 90,200 गुणिले 20 भागिले 100 म्हणजे 18,040. किती आलेले? किती आलेले? 18,040 आलेले आहे. 18,040 लेस करताय आपण 72,160. किती राहिले? 72,160. आणि याचा सेकंड इफेक्ट आता लेस म्हटलेले काय? लूज टूल्स. मग कुठे येणार ते? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला, कारण असेट मध्ये घट झालेली आहे. टू लूज टूल्स अकाउंट, लूज टूल्स अकाउंट 18,040. लक्षात आलंय? 18,040. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट आपण अगोदर घेतलेले की आउटस्टँडिंग रेंट, जसं इथे आउटस्टँडिंग रेंट म्हटलेलं आहे. ठीक आहे, अजून काय राहिले का पोस्टिंग करायचं? काय राहिलेले का? नाही. आपल्याला काही पोस्टिंग करायची राहिलेली नाहीये. आता आपल्याला क्लोज करायचं अकाउंट. फर्स्ट कोणतं क्लोज अकाउंट करायचं? आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं. बघा मग कोणती साईड असते इथे? इकडं 18 म्हणजे 19,640 येते, बरोबर? 19,640. आणि इकडं कमी म्हणजेच घ्यावं लागेल आपल्याला 19,640, 90,640. तीच अमाऊंट इकडे क्लोज करायची आपण, 90,640. इकडे टोटल येते 5,380. ते आपण वाटलं तर खाली लिहूया. इकडे टोटल किती येते? 5,380. त्यातून लेस करा. लेस करायचं डिफरन्स त्याला म्हणायचं बाय कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट कंसात लॉस. आणि दोघींची नावं द्या. पहिली कोण आहे? मीना. दुसरी हिना. मीनाच्या वाट्याला किती आलाय? आता टोटल त्यातून लेस केल्यानंतर जो डिफरन्स राहतोय, लेस केल्यानंतर डिफरन्स आहे 14,280. 14,280. 14,280. मग पहिलेच वाट्याचा रेशो काय म्हणून आपण वाटल्यास कंसात लिहू 2:3 आणि 1:3. बरोबर? तुमच्या लक्षात येईल. म्हणजे 14,280 गुणिले 203 म्हणजे पहिलेचे वाटेला आहे बघा 9,520. 9,520 आणि दुसरीच वाटेला 4,780. 4,700 सॉरी
4760 80 नसून 4760 किती आल्या पहिलीच वाट्याला 9520 आणि दुसरीच वाट्याला 4760. आता लॉस झालाय म्हणजेच कुठं जाणार तो कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला दिल्या टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात लॉस. फर्स्ट मीना 9520 आणि हिना 4760. इकडं डॅश दुसरे पार्टनर इथं डॅश असेल. त्याच्यानंतर सेकंड कोणतं अकाउंट क्लोज करायचं आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचंय. घ्या मग क्लोज करायला. फर्स्ट पार्टनर आपण उजव्यासाठी घेऊ सीमा 1,20,000. त्यानंतर हिनाच किती आलेले 1,34,400. आणि त्यानंतर मीना बरोबर 1,62,800. हीच अमाऊंट इकडे अप्रोच करायला डेबिट साइडला. एक 1,20,000 सीमाची. हिना 1,34,400 आणि 1,62,800. त्यातून ते लेस करा. तो डिफरन्स राहील त्याला 2 balance carried down. To balance carried down. पहिले यातून लेस करायचं 9,520 1,62,800 मधून. तो डिफरन्स जातो त्याला 1,53,280. मीना राहिलेला 1,53,280. हिनं राहतो 1,29,640. 1,29,640 आणि सीमाचा 1,20,000. 1,20,000. ओके. त्यानंतर आता कुठे येणार आता कुठे जाणार आहे लेफ्ट साइडला कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट फर्स्ट पार्टनर मीना. डायरेक्ट आउटला गेले तरी चालतील. 1,53,280. त्यानंतर हिना 1,29,640 आणि सीमा 1,20,000. ओके. त्यानंतर कॅश क्लोज करा. कॅश अकाउंट क्लोज करा. किती येते कॅश अकाउंट क्लोज केल्यानंतर क्लोज करा कॅश अकाउंट. करता येईल ना क्लोज तेवढं. कॅश अकाउंट क्लोज करायचे. कॅश अकाउंट क्लोज करा. तो किती आले 0. बघा त्यानंतर कॅश अकाउंट क्लोज करायचं आपल्याला. कॅश अकाउंट क्लोज करता वेळेस कॅश अकाउंटची डेबिट साइड किती येते ते पाहिजे. टोटल आलेले 2,31,400. 2,31,400 इकडे आपण क्रेडिट साइडला घ्यायची आहे. त्यातून
9040 वजा करायचे 90,040 लेस करायचे त्यातून जर डिफर करायला बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2,22,360 2,22,360 मग हे कुठे येत असतो कॅश आपण असेट साइडला यायचं कॅश 2,22,360 मग ते असेट साइडला घेतल्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे आपल्याला मग बॅलन्स शीट क्लोज करता येईल पहा मग अगोदर लायबिलिटी साइडची टोटल करायची लायबिलिटी साइडची टोटल येते 4,56,720 तेवढीच असेट साइडची टोटल आली पाहिजे 4,56,720 की अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं क्लोज होईल ओके काही शंका आहे का शंका असतील तरी नंतर विचारले तरी चालतील ओके गुड डे